10 दिवसाच्या ट्रिपनंतर आम्ही आलो गावी. तर आता व्हिडिओ थोडेसे लेट आहेत, पण असो. तर गावाला आल्यावरती काय काय मजा केली, तर सगळ्यात आधी होती आमच्या गावची यात्रा, जी की अक्षय तृतीयेच्या दिवशी भरते आणि 2-3 दिवस असते. आणि तुम्ही दुनियेत कुठेही फिरायला जा, गावच्या यात्रेत फिरण्याची मजाच काही वेगळी, हो की नाही? आम्ही तिघी जावा लग्नानंतर पहिल्यांदाच जत्रेत फिरायला आलो आणि हे बघा, हिचं लक्षच नाही. त्यानंतर माझ्या लेकीचं खूप कौतुक झालं गावाला, कारण की 10वीच्या CBSE बोर्डमध्ये तिला 96% मार्क मिळाले होते. त्याचं पण सेलिब्रेशन खूप छान झालं. नंतर काय, रोज एकाचं लग्न, ओळखीच्या माणसांचं असो किंवा पाहुण्यांचं असो, लग्नाला बोलवले म्हटल्यावरती जावंच लागतं. छानपैकी नटापटा करायचा, लग्नाला जायचं आणि दमून घरी यायचं. असं करत करत 8-10 दिवस असेच गावाला गेले आणि व्हिडिओ करायचे राहून गेले. ज्यांनी मला चाफ्याची फुलं तोडून दिली त्या होत्या आमच्या सासूबाई. त्यानंतर आम्ही पुण्याला गेलो. पुण्याला का चाललोय ते तुम्हाला नक्की कळेल. आणि या चिल्लर पार्टीला कितीही खाऊ घातलं घरात तरी आहे ना, बाहेर आल्यावरती यांना खूप भूक लागते. हा बोगदा बघितला की मला असं वाटतं पुणे जवळ आले. आणि ही आहे आमची मदर इंडिया, म्हणजे माझी मम्मी. आता आम्ही पुण्याला का आलो हे तुम्हाला कळालंच असेल. त्यानंतर निवांत गप्पा गोष्टी करत जेवण केलं. त्यानंतर आम्ही गेलो होतो शॉपिंगला. आता शॉपिंगला का गेलो, कारण की आमच्या दिराचं लग्न होतं आणि त्या लग्नाचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चला पटकन या व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.